माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी आज आली आर्मी मेळ्यामध्ये, एक अद्भुत असा अनुभव असणार आहे। चला तर मग सुरू करूया। गेटमध्ये आतमधून गेल्यावर फोटो काढण्यासाठी खास बूथ उभारलं होतं आणि विशेष म्हणजे प्रवेश फी ही नव्हती। आत गेल्यावर विविध शस्त्रास्त्र जसे की AK-47 रायफल्स, काडतुसे, टेलिस्कोप पाहायला मिळाले। सैनिक बांधवांनी प्रत्येक उपकरण कसे चालते याची माहितीही दिली। त्यापुढे रणगाडे, तोफ, रडार प्रणालींचे प्रदर्शन पाहायला मिळाले, जसे की आकाश, स्वाती। आपण चित्रपटांमधून जसे पाहतो अगदी तसाच फील आला। त्यात पाण्यातून चालणारे रडार, पूल तयार करणारे रणगाडे पाहायला मिळाले। 3 ते 4 वाजता लाईव्ह डेमो सेशन देखील होते। त्यात डॉग स्क्वॅडचे कौशल्य, हेलिकॉप्टर डेमो, मल्लखांब, ड्रोन प्रात्यक्षिके होती। मेळ्याबाहेर खाद्यपदार्थांचे स्टॉल्स देखील होते। सैनिकांकडे बघून मिळणारी प्रेरणा काही वेगळीच होती। मूकबधीर बांधवांसाठी उपकरणेही तेथे ठेवण्यात आली होती। रुद्र, जिसका नेतृत्व कर रहे हैं लेफ्टिनेंट कर्नल KS बराड़, डायमंड फॉर्मेशन में आगे बढ़ते हुए। पुष्पों की वर्षा, ये पुष्प वर्षा है सेना के शौर्य के लिए। मलखम लड़ाके जिसका नेतृत्व कर रहे हैं सूबेदार विनायक पवार। देख रहे हैं सिपाही अनिल और सिपाही बालाजी। छत्रपति शिवाजी महाराज मराठा सैनिक राजांचं शिलेदारांनी आमच्या एक बार जोरदार तालियां इन जाबाजों के लिए। साहस और सटीकता का अनोखा प्रदर्शन। एक बार जोरदार तालियां हो जाएं। बेहतरीन, शानदार। आपणही या देशाचे नागरिक आहोत
आणि त्यासाठीही आपण काही करू शकतो अशी भावना तिथून घेऊन मी बाहेर पडले। हा सैन्य मेळा देशभक्ती, शिस्त आणि त्यागाची जाणीव करून देणारा अनुभव होता। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद।